नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीचा इंग्रजीमधील 1.2 अभ्यासतोय ऑन सेइंग प्लीज. आपण पेज नंबर 14 आणि 15 जवळपास अभ्यासलेला आहे. पेज नंबर 15 वरील शेवटच्या 2 लाईन्स आपल्या राहिलेल्या होत्या, तिथून आपण पुढे सुरुवात करणार आहोत. आपण बघितलं थोडक्यात की अशा प्रकारे समाजामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ज्या अशिष्टाचाराच्या किंवा असभ्यपणाच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी घडतात, पण कोणताही कायद्यामध्ये अशी कोणत्याही प्रकारची तरतूद नाही की या छोट्याशा असभ्यपणाबद्दल त्या व्यक्तीला लगेच शिक्षा होऊ शकेल. आपण बघितलं की बायबलचे जे डिकॅलॉग्स आहेत त्या डिकॅलॉग्स मध्ये सुद्धा मोठ्या गुन्ह्यांबद्दलच काय शिक्षा दिली गेली पाहिजे याबद्दलचं वर्णन आहे. परंतु अशा प्रकारे छोटा अशिष्टाचार किंवा असभ्यपणा याबाबत काय शिक्षा दिली गेली पाहिजे याबाबत कुठल्याही प्रकारचा न्याय त्या व्यक्तीला मिळू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर यंत्रणा तशा प्रकारची अस्तित्वात नाही. बघा पेज नंबर 15 लास्ट 2 लाईन्स. बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स द व्हर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्टमॅन. आपण जरी त्या लिफ्टमॅनच्या समर्थनार्थ जरी आपण उभे राहिलो तरी कायदा उभा राहू शकत नाही. आपल्या मनाला पटतं की लिफ्टमॅनची मागणी रास्त होती की फक्त टॉप म्हणण्याऐवजी त्याने टॉप प्लीज म्हणावं. आपल्याला मनाला ही गोष्ट पटते, परंतु कायदा जो आहे तो लिफ्टमॅनच्या बाजूने उभा राहू शकत नाही. लिफ्टमॅनला कोणत्याही प्रकारचा न्याय याच्यातून मिळू शकत नाही. बघा एंडॉर्स म्हणजे समर्थन करणे, व्हर्डिक्ट म्हणजे न्याय. की लिफ्टमॅनची जी अपेक्षा होती प्लीज म्हणणं, पण समोरचा जो पॅसेंजर होता तो काही त्याला प्लीज म्हणाला नाही, म्हणजेच लिफ्टमनला काय मिळालेला आहे, अन्याय झालेला एक प्रकारे लिफ्टमनवर. आपल्याला लिफ्टमन बद्दल खूप सिंपथी वाटते, आपण त्याचं समर्थन करतो की त्याची मागणी रास्त आहे, परंतु कायदा मात्र त्याच्या बाजूने उभा राहू शकत नाही. मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिंपथी विथ हिम. बऱ्याचशा लोकांना त्याच्याबद्दल सहानुभूती देखील वाटेल. While it is true that there is no law that compels us to say please. हे जरी खरं असलं की असा कोणताही कायदा नाही जो आपल्याला प्लीज, थँक्यू, वेलकम असं म्हणायला भाग पाडेल किंवा अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या शिष्टाचाराच्या गोष्टी आहेत त्या करण्यास कायदा जरी आपल्याला भाग पाडू शकत नसला तरी देर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रिड दॅन एनी लॉ विच एन्जॉईन्स अस टू बी सिव्हिल. जरी कायदा आपल्याला या गोष्टी करण्यास भाग पाडू शकत नसला तरी सुद्धा जुन्या अशा या कायद्या व्यतिरिक्त देर इज अ सोशल प्रॅक्टिस, कायद्या व्यतिरिक्त समाजामध्ये अशा काही पद्धती आहेत. सोशल प्रॅक्टिस म्हणजे सामाजिक पद्धती आहेत, काही रूढी परंपरा आहेत ज्या खूप या आताच्या कायद्यापेक्षा खूप जुन्या आहेत. मच ओल्डर अँड मोर सॅक्रिड. सॅक्रिड म्हणजे अधिक पवित्र आहेत, ज्यामुळे ज्या शिष्टाचारांचा वापर केल्यामुळे, ज्या सभ्यतेचा वापर केल्यामुळे समाजाचा कारभार सुरळीतपणे चालतो, व्यवहार आनंदीपणे होतात. देर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रिड दॅन एनी लॉ. कोणत्याही कायद्यापेक्षा सामाजिक ज्या जुन्या पद्धती आहेत, काही रूढी परंपरा आहेत ज्या कायद्यापेक्षा खूप जुन्या आहेत, अगोदरपासून चालू आलेल्या आहेत आणि ज्या अधिक पवित्र देखील आहेत. दॅन एनी लॉ विच एन्जॉईन्स अस टू बी सिव्हिल. ज्या रूढी परंपरांचं पालन केलं, ज्या शिष्टाचाराचं पालन केलं तर सामाजिक सलोखा राखण्यास मदत होते. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शुड एक्नॉलॉज अ सर्व्हिस. आणि मग जर अशा प्रकारे फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी, जर शिष्टाचार आपल्याला हवा असेल, चांगलं वातावरण आपल्याला हवं असेल तर पहिली रिक्वायरमेंट काय, पहिली गरज काय आहे सिव्हिलिटीची म्हणजे शिष्टाचार निर्माण करण्याची. दॅट वी शुड एक्नॉलेज अ सर्व्हिस. चांगल्या सेवेची आपण पावती दिली पाहिजे. आपण ज्या पण क्षेत्रात काम करतो, ज्या पण हुद्द्यावर आपण काम करतो, त्या हुद्द्यावर काम करत असताना आपण उच्च नीच असा भेदभाव करता कामा नाही, एखाद्याला हीनपणाची वागणूक देता कामा नये. आपल्या बोलण्यामध्ये तशा प्रकारची मार्दवता असली पाहिजे, विनयशीलता असली पाहिजे, शिष्टाचार असला पाहिजे. आपण जर एखाद्याला शिष्टाचाराने वागणूक दिली, सभ्यपणे वागलो तर समोरचा व्यक्ती देखील आपल्याशी चांगलंच वागतो. म्हणजे ऑटोमॅटिकली आपोआपच समाजामध्ये शिष्टाचार दिसून येतो आपल्याला. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज. हे छोटे छोटे 2 शब्द आहेत, प्लीज म्हणणं, थँक्यू म्हणणं. विथ विच वी पे अवर वेज ॲज सोशल बिईंग. आपण माणूस आहोत, समाजामध्ये
राहतो आपण आणि या समाजामध्ये राहत असताना इतर प्राण्यांपेक्षा मानव हा निश्चितच बुद्धिमान प्राणी आहे. सामाजिक व्यवहार कसे केले पाहिजेत, समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, शिष्टाचाराचं कसं पालन गरजेचं आहे हे आपल्याला कळतं. आणि म्हणून ह्यासारख्या छोट्या छोट्या ज्या सभ्यपणाच्या गोष्टी आहेत, शिष्टाचाराच्या गोष्टी आहेत, त्या आपण केल्या पाहिजेत किंवा त्या फॉलो केल्या पाहिजेत, पालन केलं पाहिजे. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. आता हे जे छोटे छोटे शब्द आहेत, थँक्यू, प्लीज यासारखे जे शब्द आहेत, या शिष्टाचाराच्या गोष्टी आहेत, शिष्टाचार व्यक्त करणारे शब्द आहेत, ज्यांच्या माध्यमातून किंवा ज्यांचा वापर करून आपण काय करू शकतो, वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड. जीवनाची जी यंत्र आहे, आपलं जीवन जे आहे ते आपल्याला सतत चालतं ठेवायचंय, चांगल्या सुस्थितीत ठेवायचंय, समाजामधून आपल्याला चांगला अभिप्राय आला पाहिजे, यासाठी आपलं देखील वर्तन, बिहेवियर चांगलं असलं पाहिजे, शिष्टाचार आपल्या अंगी देखील असला पाहिजे. आणि ह्या चांगल्या गोष्टींनी किंवा शिष्टाचाराच्या या चांगल्या शब्दांनी आपण आपलं मशीन ऑफ लाईफ, जे जीवनाचं जे यंत्र आहे, ते अतिशय चांगल्या प्रकारे काय करू शकतो, ठेवू शकतो. चांगल्या प्रकारे आपण रनिंग स्वीटली, चांगल्या प्रकारे जीवन आपण पुढे जगू शकतो. दे पुट अवर इंटरकोर्स याचा अर्थ काय, संभाषण, कन्व्हर्सेशन. तर हे जे छोटे छोटे शब्द आहेत, कोणते, थँक्यू, प्लीज यासारखे जे शब्द आहेत, जे काय करतात, दे पुट अवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन. त्यामुळे काय होतंय, अशा प्रकारचं शब्द आपण बोलताना वापरल्यामुळे मैत्रीपूर्ण सहकार्य आपल्याला मिळतं. आपण जर उगाचच उद्धटपणे जर वागलो तर समोरची व्यक्ती देखील आपल्याला तशाच प्रकारे प्रतिक्रिया देईल. आणि म्हणून जर आपल्याला मैत्रीपूर्ण सहकार्याची जर आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करतो तर अशा वेळी आपण देखील सभ्यपणे वागलं पाहिजे. आणि या चांगल्या शब्दांमुळे काय होतं, आपले व्यवहार चांगले होतात, समाजामध्ये मान सन्मान मिळतो. बघा काय होतं, अँड इझी गिव्ह अँड टेक. चांगल्या बोलण्यामुळे काय होतं, व्यवहार चांगले होतात, देवाणघेवाण चांगली होते. इन्स्टेड ऑन द बेसिस ऑफ सुपिरियर डिक्टेटिंग टू इन्फेरियर्स. बघा, म्हणजे उच्च नीच, सुपिरियर म्हणजे उच्च, इन्फेरियर म्हणजे खालच्या दर्जाचा. मग अशा प्रकारची जर वागणूक आपण समाजामध्ये दिली तर त्याने व्यवहार चांगले होणार नाहीत. बघा काय सांगितलंय, इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपिरियर डिक्टेटिंग टू इन्फेरियर. उच्च नीच असा भेदभाव जर आपण केला तर सामाजिक गाडा जो आहे तो व्यवस्थित चालणार नाही. आपण आपल्या हाताखालच्या माणसांना जर प्रेमाने वागणूक दिली, त्याला काही सांगायचं असेल ते जर सभ्यपणे, सुसंस्कृतपणे सांगितलं तर ती माणसं देखील चांगल्या प्रकारे काम करतात. परंतु जर आपण त्यांच्यावर उगाचच ओरडलो तर काय होईल, त्यांचं मन दुखावलं जाईल. भले कोणताही कायदा त्यांना त्याबाबत न्याय मिळवून देणार नाही, परंतु त्यांच्याकडून जे कामाची अपेक्षा आहे ती तेवढी चांगली पूर्ण होणार नाही. आणि मग सामाजिक गाडा व्यवस्थित चालणार नाही, कारण प्रत्येकाला आपला सेल्फ रिस्पेक्ट महत्वाचा असतो. इट इज व्हेरी व्हल्गर माइंड. आणि म्हणून अशा प्रकारे जर आपण एखाद्याला कमी लेखलं किंवा एखाद्यावर आपण डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपण विविध ऑफिसमध्ये बघतो की बॉस जो असतो तो आपल्या हाताखालच्या नोकरांवर डॉमिनेट त्यांना करायला बघतो, त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करायला बघतो. पण काय होतं, हे जे विचार आहेत अशा प्रकारे की मी बॉस आहे, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मी सगळ्यांना हुकूम सोडले पाहिजेत, तर हे चुकीचं आहे. त्याला व्हल्गर माइंड म्हटलंय. काय म्हटलंय, व्हल्गर माइंड म्हणजे वाईट मन आहे. अशा प्रकारचे विचार जर असतील तर दॅट वुड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग. बघा 2 शब्द सांगितलेत, कमांड आणि आस्क, विचारणे आणि हुकूम सोडणे. आता फॉर एक्झाम्पल जर आपण म्हणालो की प्लीज गिव्ह मी द वॉटर, तर समोरच्या व्यक्ती, आपण प्लीज शब्द वापरलाय, समोरच्या व्यक्ती आपल्याला चांगलं पाणी आणून देईल, चांगल्या प्रकारे आपल्याशी वागेल, कारण आपण रिक्वेस्ट केलेली. पण आपण जर नुसतं म्हणालो गिव्ह मी द वॉटर, तर ही काय झाली, कमांड झाली. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आपण रिस्पेक्ट ठेवलेला नाही. आणि म्हणून जर आपल्याला चांगलं काम करून घ्यायचं असेल तर कमांड देण्यापेक्षा आपण त्याला विचारलं पाहिजे, त्याला रिक्वेस्ट केली तर काय होईल, आपली कामं अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतील. आणि म्हणून इथं म्हटलं इट इज अ व्हेरी व्हल्गर माइंड, की असं मन जे विचार करणारं
डॉमिनेट करणारं, त्याला व्हल्गर माइंड म्हटलंय. दॅट वुड विश टू कमांड व्हेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग, की एखाद्यावर आपले विचार आपण लादण्यापेक्षा जर आपण विनंती केली तर काय आहे ते अधिक चांगले, आपलं काम अधिक चांगल्या प्रकारे होतं. अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग्स इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. आणि म्हणून एखाद्याच्या मनात रिसेंटमेंट म्हणजे तिरस्कार, राग, तर एखाद्याच्या मनात राग किंवा तिरस्कार ठेवण्यापेक्षा चांगल्या भावना आपण मनात जपल्या पाहिजेत. समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला प्रेमाने बोलून काम करून घेता आलं पाहिजे. आय शुड लाईक टू फीचर इन धिस कनेक्शन माय फ्रेंड. आता या बाबतीतच तुम्हाला आपण पहिलं उदाहरण बघितलं लिफ्टमॅनचं आणि पॅसेंजरचं, की कशा प्रकारे दोघांनी शिष्टाचाराचं पालन केलं नाही, त्यामुळे सगळं वातावरण बिघडलं. आता तुम्हाला दुसरं उदाहरण आपल्याला एक कंडक्टरचं तो देणार आहे या बाबतीत. आय शुड लाईक टू फीचर इन धिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाइट कंडक्टर. आता कंडक्टर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कंडक्टर बद्दल आपली मतं काय असतात ती, परंतु लेखकाला इथे आलेला अनुभव वेगळा आहे आणि म्हणून तो जो कंडक्टर जो सांगणार, ज्याबाबत तो माहिती देणार आहे, तो पोलाइट कंडक्टर. पोलाइट म्हणजे अत्यंत विनम्र, नम्र. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल, आता लेखक म्हणतो की मी जे टायटल दिलंय पोलाइट कंडक्टर, तर त्या एका विशिष्ट कंडक्टर बद्दल मी बोलणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी एका विशिष्ट कंडक्टर बद्दल बोलतो, याचा अर्थ असा नाही. काय बघा, बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली, की मी एका विशिष्ट कंडक्टर बद्दलच सांगतो, याचा अर्थ बाकीचे कंडक्टर वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही, किंवा माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नाही, किंवा म्हणजे मी ज्या कंडक्टर बद्दल सांगणार आहे त्याच्याकडून मला खूप चांगला अनुभव आलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की तो एकच कंडक्टर चांगला आहे आणि बाकीचे कंडक्टर्स वाईट आहेत म्हणून इतर कंडक्टर्सनी वाईट वाटून घेऊ नये. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. काय सांगतोय बघा, आय एम डिस्पोज टू थिंक, मला असं विचार करावा लागला काय, दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हू कम थ्रू द ऑर्डियल, की समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात, वेगवेगळ्या क्लासमधली माणसं असतात, त्यांना कंडक्टर्स लोकांकडून काय आलेला असतो, खूप वाईट अनुभव. ऑर्डियल म्हणजे काय, वाईट अनुभव. ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स डू. हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमेन. आता जर आपण बघितलं तर जनरली आपला सर्वांनाच कंडक्टरकडून वाईट अनुभव आलेला असतो. हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमन. अनप्लेझंट स्पेसिमन म्हणजे वाईट वागणूक देणारी व्यक्ती. आपल्याला बसमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या कंडक्टर्सकडून वाईट अनुभव आलेला असेलच, कधी ना कधी आपल्याला प्रत्येकाला तो आलेलाच असतो. हू रिगार्ड्स द पॅसेंजर ॲज हिज नॅचरल एनिमी. कंडक्टर्स पॅसेंजरकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय असतो, ॲज अ नॅचरल एनिमी. का पॅसेंजर म्हणजे जणू कोणी आपला नैसर्गिक शत्रूच आहे. नॅचरल एनिमी म्हणजे कोण, नैसर्गिक शत्रू. ॲज क्रिएचर्स, पॅसेंजर म्हणजे असं क्रिएचर, असं व्यक्ती हू चीप पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. कंडक्टरला काय वाटत असतं की पॅसेंजर जो असतो त्याचा चीप पर्पज, मुख्य हेतू काय असतो, कंडक्टरला फसवणं. म्हणजे कधी कधी सुट्टे पैसेच न देणं, कधी कधी तिकीटच न काढणं. म्हणजे अशा प्रकारे ह्या कंडक्टर लोकांचा देखील पॅसेंजर बद्दल एक समज झालेला असतो, गैरसमज झालेला असतो की पॅसेंजरचा मुख्य हेतू हा कंडक्टरला फसवणं हाच असतो. अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिझनेबली ऑनेस्ट बाय लाऊड व्हॉइस अँड अन अग्रेसिव्ह मॅनर. आणि म्हणून ह्या कंडक्टर लोकांचा असा समज असतो की या पॅसेंजर लोकांशी कसं वागलं पाहिजे, विथ अ लाऊड व्हॉइस, त्यांना ओरडलंच पाहिजे तरच ते ऐकतात, किंवा अग्रेसिव्ह मॅनर, अत्यंत अग्रेशनने, रागानेच त्यांच्याशी बोललं पाहिजे, उद्धटपणेच त्यांच्याशी बोललं पाहिजे, असं कंडक्टर लोकांचा देखील समज झालेला असतो. बट धिस टाईप इज रेअर. पण मी ज्या कंडक्टर बद्दल बोलणार आहे तो खूपच दुर्मिळ आहे, कारण त्याच्याकडून मला वाईट अनुभव आलेला नाही. रेअरर दॅन इट यूज टू बी. इतका दुर्मिळ आहे की सापडणारच नाही असा कंडक्टर. आय फॅन्सी द पब्लिक ओव्ज मच टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी. आता युरोपातली एक अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी आहे, त्या कंपनीचे लोकांनी खरंच आभार मानले पाहिजेत. ओव्ज मच म्हणजेच काय, आभार मानले पाहिजेत.
का आभार मानले पाहिजेत की ही जी रेल्वे कंपनी आहे ही काय करते, विच ऑल्सो रन्स द बसेस, ती रेल्वे कंपनी प्रवाशांना बस सेवा देखील पुरवते. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड्स ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट. आणि या रेल्वे कंपनी जी आहे, पब्लिक रेल्वे कंपनी, या अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी जी आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम देखील चालवते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालवते, बस सर्व्हिस चालवते. आणि या रेल्वे कंपनीचे किंवा त्या बस सर्व्हिसचे लोकांनी आभार मानले पाहिजेत. का आभार मानले पाहिजेत, तर या बस सर्व्हिसमध्ये सेवा देणारे जे कंडक्टर किंवा ड्रायव्हर आहेत त्यांना काही गोष्टी कंपल्सरी केलेल्या आहेत. काय गोष्टी कंपल्सरी केलेल्या आहेत, इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना इन्सिस्ट केलंय, आग्रह धरलाय, काय, टू अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी, शिष्टाचाराचं तुम्ही पालन केलंच पाहिजे. प्रवाशांशी वागताना तुम्ही सभ्यपणेच वागलं पाहिजे. प्रवाशांनी सुट्टे पैसे दिल्यावर त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे, वेलकम म्हटलं पाहिजे, प्लीज यांसारख्या शब्दांचा वापर केलाच पाहिजे. म्हणजे सिव्हिलिटीचं पालन केलं पाहिजे. इन इट सर्वंट अँड टेकिंग केअर दॅट द स्टँडर्ड इज ऑब्झर्व्ड. आणि वेळोवेळी आपण देत असलेली जी सेवा आहे तिचं स्टँडर्ड तेच आहे का, म्हणजे आपल्याला जसं इन्सिस्ट केलेलं आहे तेच स्टँडर्ड आपण आपल्या प्रवाशांना देतोय का, याचं देखील ऑब्झर्वेशन केलं जातं. आणि म्हणून ही जी पब्लिक सर्व्हिस पुरवली जाते, पब्लिक बस सर्व्हिस अंडरग्राऊंड रेल्वे सर्व्हिसकडून, आणि म्हणून त्यामुळे प्रवाश नाराज होत नाही, प्रवाशांना चांगली वागणूक दिली जाते. आणि म्हणून प्रवाशांनी किंवा पॅसेंजर लोकांनी, पब्लिकनी या अंडरग्राऊंड रेल्वे सर्व्हिस जी आहे, कंपनी आहे, तिचे आभार मानले पाहिजेत. इन डुईंग धिस इट नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लेजंट. आणि असं केल्यामुळे बरेचसे प्रश्न सुटतात. बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशांची होणारी भांडणं आपोआप थांबली जातात. आणि असं केल्यामुळे काय होतं बघा, इन डुईंग धिस इट नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लेजंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक. की याच्यामुळे काय होतं की प्रवास करणारी जी जनता आहे, जे प्रवासी आहेत, त्यांना प्रवास देखील आनंददायी होतो. बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. आणि त्याच वेळी शिष्टाचाराचं पालन केल्यामुळे सोशल सर्व्हिस, समाजसेवा देखील त्यातून होते. आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी देखील शिकायला मिळतात. बाकीचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया. थँक्यू.